नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज मी तुम्हाला दुपारच्या वेळेला जे एक आरआरबी रिलेटेड बोललो होतो की एक अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट जे आहे तो ऑफिशियल आहे। तर त्या ऑफिशियल नोटिफिकेशन बद्दल आज आपण बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आरआरबी मार्फत ज्या रिक्रुटमेंट होणार आहेत, मी पुन्हा एकदा सांगतोय लवकरच ह्या जाहिराती येतील, कारण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं नोटिफिकेशन अचानक येऊन ते जवळपास जी प्रोसेस सुरू होईल तर तुम्हाला त्या पद्धतीने आत्तापासूनच प्रिपरेशन केलेलं चांगलं बेनिफिशियल राहील। त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की जे नोटिफिकेशन आज आपण बघणार आहोत ते भले डिपार्टमेंटल असेल, परंतु या पद्धतीचा डिपार्टमेंटल नोटिफिकेशनचा आपल्या भरतीशी संबंध कसा येऊ शकतो त्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगतो। तर इथे लक्षात घ्या, हे जे नोटिफिकेशन आहे ते हे नोटिफिकेशन नॉर्थ वेस्टर्न रेल्वे यांचं आहे 28 डिसेंबर 2023 आणि हे जे नोटीस जारी केलेलं आहे नॉर्थ वेस्टर्न रेल्वेनं, तर ते डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, चीफ वर्कशॉप मॅनेजर, डेप्युटी चीफ मटेरियल मॅनेजर यांना पाठवलेलं आहे अजमेर, बिकानेर, जयपूर आणि जोधपूर ब्रँचच्या युनिटला। तर यांचा जो सब्जेक्ट आहे ह्या नोटीसचा तो जर तुम्ही इथे बघितला तर सिलेक्शन कॅलेंडर जे आहे 2024 साठी त्या संबंधीचं हे नोटीस आहे आणि या नोटीसमध्ये त्यांनी स्पेसिफिकली काय सांगितलंय तर ते तुम्ही इथे थोडक्यात लक्षात घ्या। Consolidated selection calendar of Northwest region for the year of 2024 is being circulated as informed by the units. युनिटच्या मार्फत 2024 साठी नॉर्थ वेस्टर्न युनिट साठी जे त्यांचं सिलेक्शन कॅलेंडर आहे ते जारी करण्यासाठी त्यांच्या मार्फत काय केलंय, माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती जी माहिती आहे त्या माहितीच्या बेसिसवर इथून पुढचे जे सिलेक्शन्स आहेत, कुठले जे डिपार्टमेंटच्या पुढच्या पोस्ट आहेत त्या पोस्ट बद्दल तर मी सांगेल, परंतु त्या ज्या सिलेक्शन आहेत तर त्या कशा पद्धतीने होतील, दो सिलेक्शन विल बी कंडक्टेड ऑन सेंट्रलाइज बेसिस। म्हणजे इथून पुढची जी भरती होईल ती तुमची नॉर्थ वेस्ट रिजन असेल किंवा कुठली असेल तर ते पूर्ण त्यांनी सेंट्रलाइज बेस करणार आहेत, लक्षात घ्या। आणि सेंट्रलाइज बेसमध्ये ते सीबीटी मोडमध्ये इथून पुढचं जे सिलेक्शन प्रोसेस असेल ती त्या पद्धतीने ते कंडक्ट करणार आहेत, त्याबद्दलचं हे नोटीस आहे। तर हे जस्ट त्यांनी दिस इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन ह्या पद्धतीचं त्यांनी ते नोटीस जारी केलेलं आहे। इथे त्यांनी पूर्ण विथ सही आणि बाकीचं तुम्हाला डेट वगैरे तर दिसतीलच, परंतु अशा प्रकारचं नोटीस जारी केलेलं आहे। याच्या मागचं पण जे नोटीस आपण बघितलं होतं तर त्यामध्ये 29 जानेवारीपर्यंत, लक्षात घ्या 29 जानेवारीपर्यंत जे आहे जे तुम्हाला रिसोर्स आहे, रिसोर्स कंपनी जी आहे ती रिसोर्स कंपनीसाठीचं ते टेंडर जे आहे ते टेंडर त्याची क्लोजिंग डेट होती 29 जानेवारी। तर 29 जानेवारीच्या नंतर रिसोर्स कंपनी ते फिक्स करतील आणि त्याच्यानंतर जसं इथे त्यांनी दिले डेट ऑफ नोटिफिकेशन ह्या डिपार्टमेंटल एक्झामसाठी तर 12 जानेवारी 2024, लक्षात घ्या 12 जानेवारी 2024 ला नोटिफिकेशन जारी होणार आहे ह्या डिपार्टमेंटल एक्झामसाठीचं। त्याच प्रकारे ज्या ओपन मार्केट आपण ज्या वॅकन्सी म्हणतो, ओपन मार्केट वॅकन्सी, लक्षात घ्या याच्यामध्ये तुमच्या सर्व ज्या वॅकन्सीज आहेत एएलपी टेक्निशियन असतील, जेईच्या असतील, एसएससीच्या असतील किंवा इतर कुठल्या पण ज्या एक प्रकारे पोस्ट आहेत त्या पोस्ट बद्दलच्या ओपन मार्केट वॅकन्सी रिलेटेड जे नोटिफिकेशन आहे ते नक्कीच ह्या 12 जानेवारी 2024च्या नंतर 29 जानेवारीला ज्यावेळेला तुमचं रिसोर्स कंपनी त्याचं जे टेंडर अलॉट झाल्यानंतर जी कंपनी ते फिक्स करतील ते भले कुठलीही असेल तर त्यांच्या मार्फत जी सीबीटी त्यांना कंडक्ट करायची आहे त्यासाठीचं तुमचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल। ज्या प्रकारे त्यांनी डिपार्टमेंटलचं पूर्ण स्ट्रक्चर दिलंय की नोटिफिकेशन येईल 12 जानेवारी 2024 ला, रिटर्न एक्झाम त्यांची 10 मार्च 2024 ला होईल, रिझल्टचं पण डेट त्यांनी डिक्लेअर केली की 14 मार्च 2024 ला एक प्रकारे रिझल्ट त्याचा डिक्लेअर होईल आणि इतर जे पूर्ण प्रोसेसच्या डेट आहेत आणि वॅकन्सी किती आहेत त्या वॅकन्सीचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन पण त्यांनी दिलंय। आणि हे फक्त स्टोअर डिपार्टमेंट नाही तर इतर पण जे डिपार्टमेंट आहेत, ऑपरेटिंग डिपार्टमेंट आहे, ठीक आहे। तर ह्या ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये ज्या पोस्ट आहेत, ट्रेन मॅनेजर असेल, एटीएनएल असेल, त्यासोबतच गुड्स रिलेटेड जे आहेत त्यांच्या वॅकन्सी त्याच्याबद्दल दिले। त्यानंतर मेडिकल डिपार्टमेंट जे आहे हे मेडिकल डिपार्टमेंटमधल्या ज्या वॅकन्सी आहेत, ड्रेसर, ओटी असिस्ट, रेडिओग्राफर, फील्ड वर्कर, त्यानंतर एसएनटी डिपार्टमेंट आहे,
त्याच्यातल्या ज्या वॅकन्सी आहेत जेईच्या, लक्षात घ्या इथे जेईच्या पूर्ण वॅकन्सी आहेत, जेई सिग्नल. तर हे तुमचं सिग्नल आणि SNT डिपार्टमेंट जे आहे, तर या डिपार्टमेंटच्या वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन दिलं आहे 12 जानेवारी 2024, 20 मे 2024. तर इथं तुम्हाला जवळपास 12 जानेवारी आणि 20 मे अशा प्रकारच्या तारखा दिसत आहेत नोटिफिकेशनच्या. त्याच प्रकारे त्यांनी पुढचं स्ट्रक्चर पण दिले की एक्झामचं कशा प्रकारे डेट ऑफ रिटर्न एक्झाम आणि डेट ऑफ रिझल्ट आहे. तर अशाच प्रकारचं तुमचं पण जे नोटिफिकेशन आहे ते पण लवकरात लवकर येईल. त्या संदर्भातलं येथे बघा, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये जेईच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या त्यांनी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन, त्यासोबतच नोटिफिकेशन, रिटर्न एक्झाम आणि रिझल्ट, तर ह्याबद्दलचं जे आहे त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की या पूर्ण डिपार्टमेंट रिलेटेड, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे आपलं. तर मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या पण पूर्ण त्यांनी जेई आणि इतर जे आहेत सिनियर इन्स्ट्रक्टर वगैरे असतील पूर्ण ट्रेड वाईज पण दिल्या. तर त्या ट्रेड वाईज जागा पण कशा प्रकारे भरण्यात येणार आहेत त्याचं पूर्ण स्ट्रक्चर दिले. कमर्शियल डिपार्टमेंट आहे त्याचा पण स्ट्रक्चर दिले. तर ह्या ज्या पूर्ण जागा त्यांनी दिलेल्या आहेत, ह्या जागेचं एक प्रकारे जी नोटीस जारी केलेलं आहे, पर्सनल डिपार्टमेंट असेल तर या पूर्ण पर्सनल डिपार्टमेंट, मेकॅनिकल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, त्यानंतर मेडिकल डिपार्टमेंट, अशा प्रत्येक डिपार्टमेंटचं जे जागेचं डिस्ट्रीब्युशन, नोटिफिकेशनची डेट, रिटर्न एक्झाम आणि रिझल्ट, ह्या पूर्ण स्ट्रक्चर त्यांनी ऑलरेडी डिसाइडेड आहे डिपार्टमेंटलचा. तर लक्षात घ्या, जानेवारीचं स्ट्रक्चर त्यांनी ह्या महिन्यात दिले. म्हणजे 12 जानेवारीला जर त्यांनी नोटिफिकेशन जारी करणार आहेत तर प्रिवर 10 ते 15 दिवस आधी त्यांनी अशा प्रकारचं नोटीस जारी केले. तर लक्षात घ्या 29 जानेवारीला जर आपलं टेंडर कंप्लीट होणार आहे, तर जर जाहिरात आपली फेब्रुवारीमध्ये असेल तर त्या अनुषंगाने जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अशा प्रकारचं नोटीस नक्कीच जारी होईल. त्याला पण आपण ते अपडेट घेऊन नक्कीच येऊ. परंतु तुम्हाला एकच सांगणं आहे, RRB ALP टेक्निशियन असेल, त्यासोबतच जेई आणि SSE याच्या ज्या जागा आहेत त्या भरपूर लॉटमध्ये असतील. त्याचं प्रिपरेशन आत्तापासून सुरू ठेवा. त्याबद्दलचा जो सिलेबस आहे तो आपल्या अधिकारी चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. त्यासोबतच जे स्ट्रक्चर आहे त्याची पण PDF मी ऑलरेडी तिथे पुट केलेली आहे. त्याबद्दलचे व्हिडिओ पण मी मागे घेतला आहे. तर तुम्ही अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ पण बघू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला त्या PDF पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं अधिकारी चॅनल एक प्रकारे सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी टेलिग्रामवर सर्च करा @अधिकारी_official. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय. तरी पण तुम्ही सर्च करून तुम्ही तिथे चॅनलला एक प्रकारे सबस्क्राईब करा. प्रत्येक अपडेट जे आहे ते अप टू डेट मी देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यासाठी मी नक्कीच नवीन नवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमचा आत्तापर्यंत जसा सपोर्ट होता तो सपोर्ट पुढेही असाच राहू द्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. कदाचित तुम्ही शेअर केलेला एखादा मेसेज एखाद्या विद्यार्थ्याला रोजगार देऊ शकतो. त्यामुळे नक्कीच कोणा विद्यार्थ्यासाठी एक तुमचा जो सपोर्ट असेल तो असू द्या. याच प्रकारे येणाऱ्या पुढच्या अपडेटसाठी आपण पुन्हा भेटूया. सध्या आपण इथे थांबू. धन्यवाद. थँक्यू.